मित्रासोबत बहीण लॉजवर भावाने रंगी हात पकडला, घाबरून मुलीने लॉजवरून उडी घेतली आहे। एक हात मोडला आहे। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील खळबळजनक घटना। तर तरुणाला बाहेर आणून भावाकडून बेदम मारहाण करण्यात आली। पोटात खंजर भुसकल्याने तरुण जखमी झालाय। महाविद्यालयात शिकणाऱ्या 3 तरुणी आपापल्या मित्रांसह लॉजवर गेल्या होत्या। त्यातील एका तरुणीच्या भावाला याची कुणकुण लागताच भावाने बहिणीला लॉजवर रंगी हात पकडलं। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात हा प्रकार घडल्यानंतर मोठा राडा झालाय। अर्धापूर तालुक्यातील एका गावातील 3 तरुणी कॉलेज सुटल्यानंतर दुपारी या 3 तरुणी आपापल्या मित्रांसोबत दुचाकीवरून तामसा रोड येथील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या होत्या। त्यानंतर मित्रासोबत बहीण लॉजवर गेल्याने भावाने रंगे हात पकडलेला आहे। घाबरलेल्या तरुणीने पहिल्या माळ्यावरून उडी मारून पळ काढला। यात तिचा हात मोडला आहे। दरम्यान तरुणीचा अल्पवयीन भाऊ आणि अन्य दोघांनी तरुणाला लॉजमधून बाहेर आणलं आणि त्याला तिकडे मारहाण केली। या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। तर जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे। दरम्यान या घटनेनं नांदेड जिल्हा हादरला आहे। मुलींकडून अत्याचार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे। दरम्यान 21 जुलै रोजी कॉलेज सुटल्यानंतर 3 तरुणांनी आम्हा तिघींना बळजबरीने दुचाकीवर बसून लॉजवर नेले आणि त्यात अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने दिली आहे। त्यावरून पोलिसांनी तिघांवर अत्याचार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। तर मारहाण झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीसह तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी सखोल तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी सांगितलं आहे। अर्धापूर पोलीस स्टेशन हद्दमध्ये 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। 427/25 आणि 428/25। एक मध्ये अटेम्प्ट टू मर्डर असा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यामध्ये स्टॅबिंग झालेला आहे, आणि दुसऱ्यामध्ये सेक्सुअल व्हायलन्सची गुन्हा दाखल आहे। हा दोन्ही गुन्ह्यामध्ये तक्रार आणि MLC रिपोर्ट भेटल्यानंतर आपण लगेच गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास एक गुन्ह्याचा तपास DYSP अर्धापूर करत आहे आणि एक गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन अर्धापूर यांचे ऑफिसर करत आहे। आणि तपासमध्ये जे काही ॲलिगेशन आहे चांगल्या प्रकारे तपास करून वेळेवर तपास करून सर्व गोष्टी समोर येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।